नमस्कार मंडळी. जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी आहे ना आता 2-3 दिवसापूर्वी एक पोस्ट वाचली बरं का. तर त्यात लिहिलं होतं की आई-वडिलांनी जे लेक सून वेगळे राहतात, त्यांना मदत, त्यांच्या गरजेच्या वेळेस त्यांना मदत करणं त्यांचं काम आहे की नाही, आणि काय करायला हरकत आहे का? हो, मान्य आहे, करायला पाहिजे. पण मग आई-वडिलांच्या गरजेच्या वेळेस तुम्ही त्यांना बाजूला टाकता आणि तुम्हाला गरज पडली की तेव्हा तुम्हाला आई-वडिलांची आठवण येते की नाही, आम्हाला यांची मदतीची गरज आहे, यांनी हे केली पाहिजे. आई-वडील म्हणजे काही प्रॉपर्टी का तुमची? स्वकष्टार्जित प्रॉपर्टी आहे का? की तुम्ही त्यांच्याशी कसंही वागणार, तुम्हाला गरज पडली की त्यांना वापरून घेणार, तुमची गरज संपली की त्यांना बाजूला करणार, असं कसं चालेल? हा, आईवडिलांचे पण मी म्हणत नाही असं की आईवडिलांचे नाही, आईवडिलांनी त्यांचे कर्तव्य पूर्ण केलेले असतात. तुम्हाला जन्माला घातलं, लहानचं मोठं केलं, तुमच्या पायावर उभं केलं, तुमचे लग्न कार्य केले, इथपर्यंत त्यांची जबाबदारी होती. ती जबाबदारी त्यांनी पूर्ण केल्यानंतर तुम्ही लगेच आईबाप असे दिले वाऱ्यावर सोडून आणि तुम्ही तुमच्या प्रपंचाला लागले किंवा संसाराला लागले, इथपर्यंत ठीक आहे. पण मग नंतर तुम्ही आशा करणं की नाही, आमच्या गरजेच्या वेळेस आईवडील आमच्याकडे आले पाहिजे, त्यांनी आमची मदत केली पाहिजे, ते आमच्याकडे राहिले पाहिजे, हे चुकीचं नाही का? आणि मग त्या आईवडिलांच्या गरजेच्या वेळेस काय करायचं? त्यांना पण तुमची गरज असते ना, मग ती गरज तुम्ही कधी लक्षात घेतात का? नाही घेत. मग तुम्ही आई-वडिलांकडनं ही अपेक्षा करणं चुकीचंच आहे ना. ठीक आहे ना, तुम्हाला नाही घ्यायची जबाबदारी, नका घेऊ, ते त्यांच्या पद्धतीनं हे करतायत. पण मग तुम्ही तुमच्या गरजेच्या वेळेस बरोबर तुम्हाला त्यांची आठवण येते. असं कशाला? असा दुटप्पीपणा कशाला? तर एकदा मला असं वाटलं, म्हणजे तिथं मला वाटलं होतं की गरजेपुरते आईवडील ज्यांना लागतात त्या मुलांनी खरोखर विचार करावा की आपण आपले कर्तव्य काही त्यांच्या प्रतीचे केलेले आहेत का? प्रत्येकाचं प्रत्येकाप्रती काहीतरी कर्तव्य असतं. हक्क कधी दाखवला जातो किंवा अधिकार कधी गाजवला जातो? जेव्हा अगोदर तुम्ही तुमचे कर्तव्य पूर्ण केलेले असतात. जरूर हक्क दाखवा, जरूर अधिकार गाजवा. मी तर असे काही कुटुंब पाहिले की वेगळे गेल्यानंतर आहे ना, त्या नातवंडांना सुद्धा आजी बाबांचे मायाप्रेम भेटू देत नाही, त्यांनाही त्यांच्यापासून तोडतात. पण हे इतकं पण नीच पातळीचं नाही वागायला पाहिजे की त्या लेकरांचा त्याच्यात काही दोष नसतो. आणि कुठल्याही माणसाला जेव्हा वंश वाढतो तर ते नातवंड म्हणजे दुधावरची साय असते हो. पण त्यांना सुद्धा काही जण आहे ना की त्यांचं मायाप्रेम मिळू देत नाही, त्यांच्यापासून तोडतात. तुम्हीच सांगा बरं की फक्त गरजेच्या वेळी आईबापांची आठवण येऊन त्यांना आपल्याला मदत केली नाही, हे म्हणणं कितपत योग्य?